विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मी खास एका विशिष्ट कारणासाठी बनवत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, डिपार्टमेंटल PSIचा आपला निकाल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा निकाल लागलाय. जवळजवळ 650 जागांपैकी आपल्या वाट्याला अर्ध्याच्या आसपास जागा आलेल्या आहेत आणि मी आज परत पुन्हा एका खुशीमध्ये हा व्हिडिओ बनवतोय, तो म्हणजेच आपल्या क्लासची विद्यार्थिनी, जिचं छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि ती आपल्यात उपस्थित आहे. ती बोलायला नको म्हणत होती, परंतु मी तिला जबरदस्तीने या ठिकाणी बोलायला भाग पाडलेला आहे. तर बेटा इकडे स्वप्नील सर, एकदा पुष्पगुच्छ द्या, तिचा एकदा सत्कार करून घेऊया, नंतर तिचा आपण मनोगत ऐकू. तर आपल्या सर्वांच्या साक्षीने मी तिचा सत्कार करतो. तर असेच विद्यार्थी भविष्यामध्ये अ, छत्रपती संभाजीनगरमधून ऑल महाराष्ट्रामधून घडले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. ती परत डिपार्टमेंटल PSIला पात्र होऊन पुन्हा PSI आणि रिटायरमेंट होताना DYSP म्हणून रिटायर होईल. तर अशी इच्छा व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज तिच्याकडून तिची थोडीशी माहिती आपण ऐकून घेऊया. स्वप्नील सर, हा पुष्पगुच्छ ठेवा तिकडे. तर बेटा, तुझं नाव सांग पूर्ण. माझे नाव अर्पणा भारत शेळके. मोठ्याने बोल जरा. अर्पणा भारत शेळके. अर्पणा भारत शेळके. तर आता मला एक सांग, तुझं गाव, तालुका आणि जिल्हा सांग. गाव पिंपळगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. बर. आता भरती होताना तू कॅटेगरी मधून भरती आली का ओपन मधून झाली? कॅटेगरी मधून नाही झाले. मी कुंभी मधून फॉर्म टाकलेला, तो ओबीसी. कुणबी मधून टाकला होता ओबीसी मधून, म्हणजे ओबीसी मधून तू भरती आली समजा. बरं, तुला ग्राउंडला किती मार्क होते मला सांग? 45. 45. किती पैकी? 50 पैकी. आता लक्षात घ्या की 50 पैकी 45 मार्क्स घ्यावे लागतात मुलींना ग्राउंडसाठी. म्हणजे आता इथं कॉम्पिटिशन मुलांबरोबर आहे, म्हणजे मुलांना असेच मार्क्स घ्यावे लागतात, मुलींना पण तसेच घ्यावे लागतात. बरं, मला सांग, लेखीला किती मार्क्स होते तुला? 80. लेखीला तिला 80 मार्क्स येतं. म्हणजे 80 आणि 45 साधारणतः किती झाले? 125च्या आसपास तिचे मार्क्स आहेत त्या ठिकाणी. ओबीसी फिमेलमधून तिचं सिलेक्शन झालंय. आता मला तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांग. तुझ्या घरात कोण कोण असतं? मम्मी, पप्पा, भैया. भैया. भैया काय करतो? भैयाचं सेतू इथे संभाजीनगर. सेतू आहे. बरं. आता वडील काय करतात? पप्पा शेती करतात. शेती करतात. तिचे वडील शेती करतात, आई त्यांना मदत करते. मग एक लक्षात घ्या, खरी पोलीस भरती असेल किंवा कुठली नोकरी असेल सरकारी, उद्योगपतीचे पोरं कधी या ठिकाणी येणार नाहीत. ज्यांच्याकडे खूप सारी घडगंज संपत्ती, असे लोक येणार नाहीत. मग ह्या नोकऱ्या कोणासाठी हव्या असतात? तर आपल्यासारख्या लोकांसाठी हव्या असतात. आणि म्हणून खेडेगावातून येऊन तिने आज जे नावलौकिक मिळवलंय, तिच्या गावाचं नाव उज्ज्वल केलंय, तिच्या कुटुंबाला ती आधार ठरली, तर तिचं खरं मी आपल्या सर्वांतर्फे प्रथमतः कौतुक करायला पाहिजे. आणि ते करतोय मी आता कौतुक तिचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलींनी, मी खास करून सांगेल की PSI भरतीसाठी स्वतःला प्रिपेअर करावं. कारण इतर परीक्षेच्या मानाने PSI भरती मुलींसाठी खूप सोपी, कारण बऱ्याचशा मुली डिपार्टमेंटमध्ये यायला नको म्हणतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उंचीचा प्रॉब्लेम असतो. पण मी तुम्हाला ग्वाही देतो, ज्यांची उंची भरते, ज्या बौद्धिकदृष्ट्या चांगल्या आहेत आणि थोड्याफार फिजिकलला चांगल्या आहेत, अशा मुलींनी स्पष्टपणे PSI हे पद घ्यावं. कारण पुढे रिटायरमेंटला तुम्ही DYSP म्हणतात आणि अंगावरती वर्दी असल्यानंतर तो थाट वेगळा असतो. म्हणून मुलींना मी मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की तुम्ही या क्षेत्रामध्ये या. आता हिचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये झालं असलं तर तिथं ती थांबणार नाही, कारण ती पुढे भविष्यामध्ये पुढं परत डिपार्टमेंटल PSIची तयारी करणार आहे, असं तिने मला सांगितले मगाशी. तर मला सांग, एक अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी होती तुझी? अभ्यास कसा कसा केला तू सांग. दिवसाची दिनचर्या सांग मग कशी होती? सर, मी सकाळी जेव्हा ग्राउंड नव्हतं तेव्हा 8 वाजता रीडिंगला यायचे. एक डायरी केलेली होती. त्याच्यामध्ये जेव्हा अभ्यास करायचे, म्हणजे मराठी 2 तास करायचे, मॅथ 2 तास करायचे, GK 2 तास करायचे, आणि नंतर जेव्हा जेवण ते झाल्यावरती झोप, त्याचा जो टाइम होता तो काउंट करत नव्हते. आणि जायच्या वेळेस जेव्हा रूमला जायचं राहायचं तेव्हा सगळ्या म्हणजे दिवसभर काय झालं त्याला रिव्हिजन द्यायचं. आता एक लक्षात ठेवा, मी नियोजन दिलं होतं पोलीस भरतीचं, त्याच्यामध्ये दिवसाचा 6 तास अभ्यास सांगितलं होता. मी सांगितलं होतं मराठी 2 तास, गणित बुद्धिमत्ता 2 तास आणि GS 2 तास, असं करा. 6 तासाचाच अभ्यास मी सांगितला होता. हे टाइम टेबल तिने तंतोतंत फॉलो केलं. लक्षात ठेवा, जे टाइम टेबल मी युट्यूबवरती सांगितलेलं आहे आणि TT साठी आणि टेटसाठी सुद्धा सांगितलं होतं, तलाठ्यासाठी सुद्धा सांगितलं होतं, तेच असंच पोलीस भरतीला पण सांगितलं होतं. तर तिने तंतोतंत ते फॉलो केले. आणि मला असं वाटतं की तिचं हे यश म्हणजे एका रात्रीतून मिळालेलं यश नाही. लक्षात ठेवा,
यासाठी हार्डवर्क आहे. बरं, तू किती दिवसापासून तयारी करत होती मला सांग? सर 2 वर्ष. 2 वर्षांपासून तयारी करत होती. ते तब्येतीकडे पहा, ती अशी वाळून गेली पूर्णपणे. उन्हाने वाळलेली नाही ती. ती पळून पळून वाळलेली ग्राउंडवरती. त्याच्यामुळं माझं असं मत आहे की तुम्ही असंच शरीर कष्टासाठी झिजवा, यश संपादन करा. तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पाहिजेत. तिचा भाऊ पण इथं उपस्थित आहे, त्याला पण या ठिकाणी बोलवतो. ये इकडं. तर त्यालाही मी आपल्या सर्वांसर इकडे अलीकडेच थोडंसं शुभेच्छा देतो. आणि त्याच्या बहिणीने हे जे काही यश संपादन केले ते अख्ख्या फॅमिलीला मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि पुढे भविष्यामध्ये सुद्धा तिने पुढच्या परीक्षा देऊन कुटुंबाला नावलौकिक मिळवून द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू.